स्वागत आहे द आय ट्रेलवर. इथे आहे एक ट्रिप, एक टिप आणि शेवटी एक मॉरल ट्विस्ट. चला तर मग आजचा आपला ट्रेल सुरू करूया. तुम्हाला ओळख करून देते आमच्या फॅमिलीची. ही आहे कीर्तना, अवर सेंटर ऑफ लाईफ. ही आहे तिची आजी आणि ही आहेत कीर्तनाचे बाबा आणि मी कीर्तनाची आई, या संपूर्ण जर्नीची स्टोरी टेलर. सुरुवात करूया मातेच्या आशीर्वादानं. आमचा पहिला प्रवास चालला आहे बडी बिजासन मातेच्या दर्शनाला. प्रवासापूर्वी घेतलेला आशीर्वाद म्हणजे ऊर्जेचा पहिला डोसच. आम्ही स्लीपर बसने सेंदव्याला निघालो होतो. सोबत लहान मूल म्हणजे थोडं ॲडव्हेंचरस, थोडी मजा आणि खिडकीतून दिसणारा नजारा. लहानग्यांसोबत प्रवास करायचा म्हणजे बॅग नीट पॅक असणं खूप महत्त्वाचं. डायपर, वाईप्स, स्नॅक्स, पाणी आणि थोडी औषधं, एक छोटं खेळणं, हे म्हणजे माझं मस्ट पॅक लिस्ट. कारण आईची बॅग म्हणजे प्रवासातलं खरं रेस्क्यू किटच असतं. प्रवासात ठरलेलं टाइम टेबल जमत नाही, पण लवचिकता ठेवल्यास सगळं सोपं होतं. दीर्घ प्रवासानंतर थोडा आराम व्हावा म्हणून मंदिराजवळच्या रूममध्ये थांबलो. रूम स्वच्छ, शांत आणि लहानग्यांसाठीही सोयीची होती. फ्रेश होऊन आम्ही निघालो मातेच्या दर्शनाला. मंदिरात पाय ठेवताच एक वेगळीच शांतता जाणवते. बडी बिजासन माता श्रद्धेचं, शक्तीचं आणि सकारात्मकतेचं प्रतीक. आरतीचा आवाज, घंटांचा नाद सगळं एकदम प्रसन्न वातावरण तयार करतं. असं म्हणतात की बडी माता ही जागृत देवी आहे. भक्त मनापासून प्रार्थना करतात आणि श्रद्धेनं येतात. दर्शनानंतर आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. मन अगदी शांत आणि समाधानी होतं. जणू त्या आशीर्वादानं हा संपूर्ण प्रवास सुखरूप पूर्ण झाला. तर आता आहे खास टिपची वेळ. जर तुमच्यासोबत लहान मूल असेल तर एक थर्मासमध्ये गरम पाणी नक्की ठेवा, कारण मंदिर व मंदिराच्या आसपासच्या परिसरात गरम पाणी कुठेच मिळत नाही. आणि आपला मॉरल ट्विस्ट आहे, श्रद्धेने सुरुवात केली की प्रवास सुंदरच होतो. बस इतकंच. पुढचा मॉरल ट्विस्ट लवकरच. तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.